नमस्कार. मी राहुल गोस्वामी उद्योग व्यवस्थापन या व्हॉट्सॲप ऑडिओ प्रशिक्षणात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजपर्यंत आपण साधारण 6 सत्र उद्योग व्यवस्थापन या प्रशिक्षणाअंतर्गत आपण बघितली आहेत, त्यावर चर्चा केली आहे. पहिलं सत्र होतं आपलं परिचय सत्र. त्यानंतर पहिलं सत्र होतं आपलं लीड जनरेशन. त्यानंतर फॉलोअपचे महत्त्व, त्याच्यामध्ये आपण लीड मॅनेजमेंट, लीड चर्निंग वगैरे विषयांबद्दल आपण चर्चा केली होती. त्यानंतर खरेदी व विक्रीचे आकर्षण कसं तयार करायचं त्यावर आपण चर्चासत्र घेतलं होतं. पुरवठादारांचे प्रमाणीकरण, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि स्नेहसंमेलन असं या 3 पॉईंट्सचं मिळून एक आपलं सत्र होतं. आणि आजचं आपलं हे 6वं सत्र आहे ग्राहक पेठेतील स्टॉल. आपण साधारण वेगवेगळ्या ग्राहक पेठांना आपण भेट देत असतो. तर त्याच्यात म्हणजे नेमकं ग्राहक पेठ म्हणजे काय? ग्राहक पेठ म्हणजे जिथे साधारणतः वेगवेगळे विक्रेते जे आहे हे एकत्र येऊन आपल्या उत्पादनांची जी आहे हे विक्री करत असतात. हे एक प्रकारे म्हणजे आपण जसं मार्केट म्हणतो, प्रत्येक गावात एक बाजारपेठ असते, त्या पद्धतीनेच एक हे बाजारपेठ असते, पण ही टेम्पररी असते. म्हणजे त्या ठिकाणी फक्त एक 3 दिवसाचं, 5 दिवस, 7 दिवस किंवा जास्तीत जास्त महिनाभराचे वगैरे जे स्टॉल आहेत, ग्राहकपेठेचे स्टॉल्स जे आहेत ते त्याची मांडणी केली जाते. आणि त्या ठिकाणी मग वेगवेगळे विक्रेते, वेगवेगळे उद्योजक एकत्र येऊन त्या ठिकाणी आपला उद्योगाचा एक वस्तू उत्पादनाची जी काही सेवा आहे ते पुरवण्याचा प्रयत्न करत असतात. तर याच्यामध्ये साधारण म्हणजे आठवडा बाजार ही सुद्धा एक प्रकारे ग्राहकपेठ असते. म्हणजे आठवड्यातून एकदा कुठल्या तरी एका विशिष्ट दिवशी त्या ठिकाणी सर्व उद्योजक एकत्र जमून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची विक्री करत असतात. त्यानंतर यात्रा वगैरे असते की प्रत्येक गावाला किंवा प्रत्येक तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी जे धार्मिक स्थळं आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या यात्रा भरत असतात. तर त्या ठिकाणीही ग्राहकपेठा ज्या आहे या असतात उभ्याच. त्यानंतर सेमिनार आहेत, वेगवेगळे सेमिनार होतात किंवा एक्झिबिशन होतात, खास करून जे थोडंसं एक मॉडर्न स्वरूप जे आहे. तर त्या माध्यमातून जे काही उद्योजक आहेत ते सर्व एकत्र येऊन आपल्या उत्पादनांची विक्री किंवा सेवा जी आहे त्या ग्राहकांना पुरवत असतात. सामाजिक कार्यक्रम असतात बरेचसे. तशा वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे हे उत्पादनं किंवा सेवा ज्या आहे या ग्राहकपेठांच्या माध्यमातून आपण आपल्या ग्राहकांना आपण देत असतो. म्हणजे वेगवेगळी जी उत्पादनं आहेत ती त्यांना पुरवतो, सेवा आपण त्यांना आहे त्यांना आपण पुरवत असतो. अशा बऱ्याचशा आपल्या उत्पादनाचं म्हणजे एक प्रकारे प्रबोधन जे आहे हे ग्राहकांना आपण करत असतो. आता या ग्राहकपेठेचं महत्त्व काय की साधारण म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं की आपण जसं एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये काम करत असतो किंवा आपण आपल्या एखाद्या गावात किंवा आपण आपल्या तालुक्यात काम करत असतो. पण या ग्राहकपेठा या सर्वच गाव, तालुका, जिल्ह्याच्या स्तरावर सगळ्याच ठिकाणी होत असतात. तर आपण वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आपण तिथे आपल्या उत्पादनांची जाहिरात आहे किंवा आपल्या उत्पादनांची जी विक्री आहे ती आपण करू शकतो. त्यामुळे ग्राहकपेठेचं खूप मोठं महत्त्व हे उद्योगजगतात आहे. त्याच्यामुळे फायदा काय की आपण आपल्या पर्टिक्युलर गावाच्या, आपल्या पर्टिक्युलर एरियाच्या, आपल्या तालुक्याच्या बाहेर निघून आपल्या उद्योगाचं जे काय आहे एक प्रचार प्रसार जो आहे आपण परजिल्ह्यात, परतालुक्यात आपण करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या ग्राहकपेठांमध्ये आपण सहभाग जेवढा जास्तीत जास्त घेऊ तेवढा जास्तीत जास्त जो फायदा आहे हा आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी आणि आपल्या सेवांच्या विक्रीसाठी आपल्याला एक प्लॅटफॉर्म जो आहे तो वेगळ्या तालुक्यांमध्ये किंवा वेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मिळत असतो. त्यामुळे त्याचं खूप मोठं महत्त्व हे उद्योगासाठी आहे. एक दुसरं की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की वेगवेगळ्या लोकांचा फुटफॉल जो आहे आपल्या स्टॉलवर होत असतं. म्हणजे आपल्या स्टॉलवर वेगवेगळ्या ठिकाणची लोकं तिथे एकत्र येत असतात. जसं तालुक्याचं असेल तर एखाद्या तालुक्याला ग्राहकपेठ असेल तर तिथे आपण आपला स्टॉल लावलो तर त्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमधली जी लोकं आहेत ती सर्व लोकं तालुक्याला येत असतात आणि मग तिथे मग आपल्या उत्पादनाची जी काही विक्री आहे आपण त्या पर्टिक्युलर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये एकाच ठिकाणी बसून आपण करू शकतो. तर ही सगळ्यात सुंदर एक संधी असते आपल्याला की आपल्या व्यवसायाचा प्रचार प्रसार हा तालुक्यापासून प्रत्येक गावापर्यंत आपण करू शकतो. आणि त्यातल्या आपण वेगवेगळ्या ठिकाणचे जे ग्राहक आहेत ते आपण जोडून घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला भविष्यातही आपल्याला विक्री जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला करता येत असते. त्यामुळे याचं जे महत्त्व आहे ग्राहकपेठेचं हे खूप प्रचंड प्रमाणात आहे आपल्या उद्योगामध्ये.
दुसरं आपण ज्यावेळी स्टॉल लावतो त्यावेळी तिथे ग्राहकही येत असतात किंवा काही वेगवेगळे जे उद्योजक आहेत तेही आपल्या स्टॉलला भेटी देत असतात. तर त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही फ्रीलान्सर्स आहेत किंवा विक्रेते आहेत, दुकानदार आहेत, तर यांच्याशी आपल्याला एक चांगलं कनेक्शन आपल्याला मिळत असतं, की त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या उत्पादनं आणि सेवांची विक्री ही जे काही फ्रीलान्सर आहेत किंवा फ्रँचायझी मेंबर आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. तर आपल्याला एक प्रकारे बिझनेस पार्टनर जे आहेत ते या ग्राहकपेठांच्या माध्यमातून आपल्याला भेटू शकतात. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं असं की ज्यावेळी ते आपला स्टॉल असतो तो बघतात, तर त्यावेळी वेगवेगळे जे उद्योजक आहेत तर त्यांना आपल्या उत्पादनांविषयी आणि सेवांविषयी कशा पद्धतीने आपण काळजी घेतो आहे किंवा कशा पद्धतीने आपण ते सगळे मॅनेजमेंट करतो तर हे बघायला मिळतं. आणि मग त्या माध्यमातून त्यांना त्या गोष्टी आवडल्या तर ते आपले पार्टनर जे आहे ते आपल्या बिझनेसमध्ये बनवू शकतात. त्यामुळे आपण त्यांना एक खूप चांगलं रिलेशनशिप जे आहे हे आपलं तयार होतं. तर एक आपल्याला म्हणजे प्रत्यक्ष ग्राहकांना विक्री करून आपल्याला भांडवलही उभं करता येतं आणि दुसरं आपल्याला प्रत्यक्ष जे काही विक्रेते आहेत तर त्यांच्याशी एक चांगले रिलेशनशिप तयार करून आपल्याला एक चांगलं नेटवर्क तयार करून त्या माध्यमातून आपली उत्पादनं विकण्यासाठी आपण वेगवेगळे नवीन नवीन प्लॅटफॉर्म जे आहेत तेही तयार करू शकतो. तर असं दुहेरी फायदा जो आहे हा ग्राहकपेठेतून आपल्याला होत असतो. त्यामुळे तुम्ही आता सगळ्यात पहिले काय करा की तुमची जी काही उत्पादनं आहेत तर त्याच्यासाठी एक आवश्यक म्हणजे कुठल्या कुठल्या ग्राहकपेठा ज्या आहेत त्या तुमच्या प्रत्यक्ष गावात भरतात किंवा तुमच्या आठवडा बाजार वगैरे सारखे आहेत ते आपल्या गावात भरतात किंवा तालुक्याच्या ठिकाणी कुठे कुठे काही कार्यक्रम असते तर तिथे काही ग्राहकपेठ होणार आहेत का किंवा कुठे काही स्टॉल लावले जाणार आहेत का तर त्याची एक यादी बनवा. जिल्ह्याच्या ठिकाणी काही कार्यक्रम होणार आहेत का, तिथे काही संधी आहे का ग्राहकपेठांची, तिथले संधींचा थोडा मागोवा घ्या आणि त्यांची सगळ्यांची एक यादी तयार करा. आणि मग कुठले कार्यक्रम कधी आहेत तर त्याचं संपूर्ण एक जे काही वेळापत्रक आहे ते तयार करून घ्या की जेणेकरून त्या ज्या ठिकाणी जे काही म्हणजे समजा जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा कार्यक्रम आहे आणि त्यावेळी आपल्याकडे फ्री टाईम असेल किंवा आपण त्या ठिकाणी जाऊ शकत असू तर नक्कीच त्या ग्राहकपेठेच्या इथे सहभाग घेऊन आपल्या उत्पादनांना किंवा आपल्या उद्योजकाला एक चांगली संधी तुम्ही मिळवून देऊ शकतात. तर अशा प्रकारे एक व्यवस्थित चांगलं वेळापत्रक तयार करा आणि कुठे कुठे ग्राहकपेठा भरतात त्यांची माहिती घ्या. त्या ठिकाणचे कार्यक्रम, त्याचं शुल्क किंवा वेळापत्रक जे आहे ते सगळं तुम्ही व्यवस्थित माहिती घेऊन ते सगळी माहिती एकत्र असा एक वेळापत्रक तुमचं 3 महिन्याचं किंवा येत्या 6 महिन्याचं, येत्या वर्षभराचं असं वेळापत्रक तुम्ही तयार केलं तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे हा तुम्हाला तुमचा उद्योग वाढवण्यासाठी किंवा तुम्ही जे काही उत्पादनं बनवणार आहात तर त्या उत्पादनाच्या बनवण्यासाठी म्हणजे जे काही प्रोडक्शन प्लॅनिंगचा आपला मागे विषय झाला तर त्याच्याबद्दल चर्चा करून आपल्याला जे आहे ते एक वेळापत्रक जे आहे ते आपल्याला मिळेल आणि त्या माध्यमातून आपण एक चांगलं वेळापत्रक आपण प्रोडक्शनचं प्लॅनिंग जे आहे ते तयार करून आपण आपल्या उद्योगाला एक चांगला हातभार जो आहे तो लावू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे की पुढचं की ग्राहकपेठेतले स्टॉल हे कसे मांडावे, त्याची मांडणी जी आहे ती कशी करावी. म्हणजे एक सिंगल सेक्शनमध्ये आपण करू शकता. तसंच एक सिंगल आय सेक्शनमध्ये आपण टेबल जे आहे त्याची मांडणी करू शकतो. साधारण एक 4x2 फुटाचा टेबल जो आहे हा ग्राहकपेठेमध्ये वापरला जातो. तर त्या पद्धतीने म्हणजे आपल्याला जेवढी उत्पादनं मांडायची आहे की त्या ठिकाणी जे काही ग्राहकपेठा आहे ते जी काही सुविधा उपलब्ध करून देते त्या टेबलची साईज जी आहे स्टँडर्डली 4x2 फुटाची असते. तर त्या पद्धतीने आपण एक सिंगल टेबलचा आपण एक स्टॉल तिथे मांडू शकतो. किंवा हे स्टॉलचे जे रेट्स आहेत किंवा ग्राहकपेठेतले जे स्टॉल आहे त्याचे जे काही रेट आहे ते तुम्हाला जे काही सुविधा मिळतं त्या पद्धतीने वेगवेगळे असतात. तर सगळ्यात कमी जसं सिंगल टेबलचा रेट असतो. त्यानंतर दुसरं असतं एक एल टाईपमध्ये किंवा कॉर्नरचा स्टॉल असतो. तिथे 2 टेबल तुम्ही एल शेपमध्ये लावू शकतात. म्हणजे जसं एक फ्रंट टेबल असतं आणि एक साईड टेबल असतं. तर 4x2चे आणि 4x2चे असं 2 टेबल तुम्ही एक फ्रंटला आणि एक साईडला लावू शकतात. म्हणजे साधारण तुम्हाला जो फ्रंट मिळतो हा 6x2चा तुम्हाला फ्रंट मिळतो. 6x2 फुटाचा फ्रंट मिळतो डबल टेबलमध्ये. तर तसं तुम्ही एल टाईपमध्येही जो काही स्टॉल आहे तो लावू शकता. नॉर्मली हा कॉर्नरचा असतो, कॉर्नर स्टॉल असतो तिथे. तर त्याची मांडणी जी असते ही एल टाईपमध्ये असते.
त्यानंतर एक दुसरं असतं सी टाईपमध्ये. हा नॉर्मली एक मिडलला वगैरे असे स्टॉल्स असतात की ते सी टाईपमध्ये असतं, म्हणजे ट्रिपल टेबल अरेंजमेंट असतं. म्हणजे इथे इंग्रजीच्या सी अक्षर जे आहेत ते तशा पद्धतीने स्टॉल असतात. म्हणजे एक स्टॉल एक टेबल समोर असतं आणि 2 टेबल, एक उजव्या हाताला टेबल असतं, एक डाव्या हाताला टेबल असतं. ते 4 बाय 2 फुटाचे हे नॉर्मली टेबल असतं. म्हणजे तुम्हाला जो सी टाईपमध्ये जो आहे फ्रंट जो आहे हा तुम्हाला साधारण 8 बाय 2 फुटाचा मिळतो आणि साईडला जे आहे हा 4 बाय 2 फूट असं. तर एक 8 बाय 2 फुटाचं तुम्हाला फ्रंट त्या ठिकाणी मिळत असतं. तर एक तुम्हाला जे काही उत्पादन, तुमची किती उत्पादनं आहेत किंवा किती माल तुमचा तुम्ही त्या ठिकाणी विक्रीसाठी आणला आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला आवश्यक तसं टाईपचा तुम्ही स्टॉल जो आहे हा सिलेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे टेबल आहे किंवा तुम्ही तुमचं जे काही उत्पादनं आहेत ते तुम्ही इतर ठिकाणी किंवा एक नॉर्मली रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण तुम्हाला जर सेल करायचं असेल, विक्री करायची असेल, कुठेतरी नॉर्मली एक स्टॉल लावायचे असतील, जसं महामार्गालगतचे स्टॉल असतील किंवा इतर एक प्लेग्राऊंडमध्ये असतात किंवा मंदिरांच्या आसपास स्टॉल असतात, तर अशा ठिकाणी तुम्हाला स्टॉल लावायचे असतील तर त्यासाठी तुम्ही घरातलेच उपलब्ध जे काही टेबल वगैरे असतील तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. व्यवस्थित टेबल लावताना त्याचं अँगल वगैरे आहे जे व्यवस्थित बसले का नाही ते पहिले चेक करून घ्या. नॉर्मली एक प्लास्टिकचे वगैरे जे डिसमेंटल करता येतात तर असेही टेबल आपल्याला मिळत असतात. तर अशा टेबलांचाही तुम्ही वापर जे आहे हा करू शकता. स्टॉल लावताना प्रॉपरली टेबल व्यवस्थित त्याचे अँगल्स वगैरे मॅनेज झाले आहेत का, म्हणजे व्यवस्थित लागले आहेत का ते बघून घ्या. नाही तर कधी कधी टेबल म्हणजे एक पडण्याचा वगैरे हे असतं, तर व्यवस्थित त्याचे अँगल चेक करून घ्या. डिसमेंटलचे जे टेबल असते तर त्याचं तुम्ही असेंबलिंग केल्यानंतर तर व्यवस्थित त्याची फिटिंग झाली आहे का हे प्रॉपर पहिले चेक करून घ्या. त्यानंतर एक नॉर्मली पांढरं शुभ्र कापड जे आहे तर त्याचा वापर केला तर खूप चांगलं दिसतं, एक थोडंसं प्रोफेशनल दिसतं. म्हणजे ते कापड जे आहे हे टेबलवर टाकून मग त्यानंतर मग त्याच्यावर जी काही उत्पादनांची मांडणी आहे ही करू शकतात. उत्पादनांची जी मांडणी आहे ती करताना एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की ही म्हणजे अगदी जसं पहाड असतं तर त्याच्या बेसपासून आपण त्याच्या टोकापर्यंत जसं पाहतो, म्हणजे पायथ्यापासून पहाडाच्या टोकापर्यंत, तर तशा पद्धतीची मांडणी हवी. म्हणजे सगळ्यात छोट्या साईजचे जे उत्पादनं आहेत ते सगळ्यात समोर ठेवावे. त्यानंतर मग त्यांच्या उंचीप्रमाणे किंवा त्यांच्या साईजप्रमाणे ही उंची जी आहे ही वाढवत नाही. म्हणजे सगळ्यात उंच एखादं उत्पादनाची पॅकिंग ही सगळ्यात उंच असेल तर ते सगळ्यात शेवटी ठेवावं. तर अशा पद्धतीने म्हणजे ग्राहकांना काय आहे की तुमची सगळी उत्पादनं जी आहे ती अगदी व्यवस्थित दिसतात. किंवा तुम्ही गटागटाप्रमाणे पण करू शकता की एका म्हणजे कॉस्मेटिकचं असतील तर एका ठिकाणी, पूजाविधीचं सामान असेल तर त्याचा एक गट, तर असं गटवार पण तुम्ही ते उत्पादनं जे आहे ते टेबलवर मांडू शकतात. तर पण ते गटवारही मांडताना त्याची उंची जी आहे ते उंचीप्रमाणे उत्पादनाची मांडणी केली तर ते जास्त सोयीस्कर हे आपल्याला होत असतं, की जेणेकरून ग्राहक जे आहेत ते समोरून ज्यावेळी बघतात की उत्पादनांची ते न्याहाळणी करणं, म्हणजे ते ऑब्झर्वेशन करतं की काय उत्पादन आहे ते बघत असतात, तर त्यावेळी त्यांना प्रत्येक उत्पादन दिसायला हवं अशा पद्धतीने त्याची जी मांडणी आहे ही म्हणजे जेणेकरून ग्राहक जे आहे ते प्रत्येक उत्पादन बघू शकतात आणि त्यांच्या आवडीप्रमाणे उत्पादनांची जी खरेदी आहे ती करू शकतात. आकर्षक मांडणीसाठी जसं आपण केळीची पानं आहे, गवत आहे, रंगीबिरंगी ट्रे आहे, नारळाच्या करवंट्या आहेत किंवा एक रंगीत कागद आहेत, रंगीत कपडे आहेत, अशा आकर्षक ज्या गोष्टी आहेत तर त्यांची जी मांडणी आहे ते किंवा त्यांचा जो उपयोग आहे हा आपण आपण स्टॉल लावताना आपण करू शकतो, की जेणेकरून स्टॉल जो आहे हा अगदी आकर्षक असा दिसेल त्या पद्धतीने. एक काळजी घ्यावी की उत्पादनं ज्यावेळी आपण लावतो त्याच्यावर धूळ घाण साठणार नाही वगैरे, तर मध्ये मध्ये साफसफाई वगैरे जे आहे हे करत राहावं. किंवा प्लास्टिक पेपर वगैरे जे आहे किंवा असं ट्रान्सपरंट काही पेपर वगैरे असते तर त्याच्याने त्याचं झाकून म्हणजे ते दिसेलही उत्पादन त्याच्यावर धूळ घाणही साठणार नाही, अशा पद्धतीने काही आपल्याला सोय करता आली तर त्याचाही वापर करू शकतो. ज्यावेळी ग्राहक स्टॉल आपण लावतो तर त्यावेळी हे टेस्टर जे आहे म्हणजे सॅम्पलिंग जे आहे याचं खूप महत्त्व आहे. आपण सॅम्पलिंगबद्दल मागे चर्चा केलीच होती मागच्या आपलं जे काही पहिलं प्रशिक्षण होतं उद्योगाची पूर्वतयारी, त्यामध्ये सॅम्पलिंगबद्दल खूप महत्त्वाचा माहिती जी आहे ही दिली गेली होती. तुम्हाला उद्योगाची पूर्वतयारी हे या प्रशिक्षणात हवं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्हाला ते 10 सत्रांचं प्रशिक्षण आहे ते तुम्हाला पूर्ण वन टाईम तुम्हाला मिळेल. ₹250 त्याची फीस आहे, तर ते पे करून तुम्ही उद्योगाची पूर्वतयारी जी आहे तर त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. तर
ती जी सॅम्पलिंग आहे ही आपण तुम्ही ठेवू शकता की प्रत्येक उत्पादनाचं एक छोटं सॅम्पल ठेवायचं की जेणेकरून एखाद्या उत्पादनाविषयी ज्यावेळी ग्राहक जे आहे हे माहिती घेत असतो तर त्यांना ते प्रत्यक्ष उत्पादन आपण दाखवू शकतो की आणि किंवा त्याचं ते वापर करून एक फील ते घेऊ शकतात. मी तुम्हाला बोललो की मार्केटिंग इज अ ट्रान्सफरन्स ऑफ फिलिंग्स, म्हणजे जोपर्यंत एक भावनात्मक त्याच्याशी एक ग्राहकांशी एक रिलेशनशिप आपली बनत नाही, भावनात्मक एक हे बनत नाही, तर तोपर्यंत जी काही विक्री आहे ही होत नसते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की सॅम्पलिंग जे आहे हे एक ट्रान्सफरन्स ऑफ फिलिंग, म्हणजे त्या उत्पादनाबद्दलचे त्यांना एक टच करता येतं, त्यांना ते फिलिंग करता येतं की एक ते लावून बघू शकतात किंवा त्याचा वास घेऊ शकतात. ते फिलिंग्स ज्या आहेत त्याच्या माध्यमातून ते त्या उत्पादनाशी कनेक्ट होऊ शकतात. तर टेस्टर जर दिले तर त्याचा एक चांगला उपयोग जो आहे हा आपल्याला होऊ शकतो. डिजिटल पेमेंटसारखे जर तुम्ही वापर केला तर खूप उत्तम. आजकाल म्हणजे डिजिटल पेमेंटला एक सरकारही चांगलं प्रमोट करत आहे आणि आपल्यालाही ते खूप सारा फायद्याचंही आहे की बऱ्याचदा कॅश वगैरे नसते किंवा पैसे कमी पडतात वगैरे, तर अशावेळी मग डिजिटल पेमेंट वगैरे जे आहे त्याचा खूप चांगला उपयोग आपण करू शकतो. जसं जीपे आहे, फोनपे आहे, पेटीएम वगैरे आहे किंवा इतरही बरेचसे UPI आहे, भीम UPI आहे, तर अशा सगळ्या माध्यमांचा जो उपयोग आहे हा आपण डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी आपण करू शकतो. तर त्याचं जे काही QR कोड वगैरे आहे तर तो तुम्ही किंवा त्याचा जर तुमचा जो काही नंबर असेल डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी जो काही नंबर असेल तर तो नंबर व्यवस्थित लिहून किंवा तो QR कोड जो आहे ते स्कॅनर जे आहे ते समोर व्यवस्थित ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून ते त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून ते त्याला QR कोड जो आहे हा स्कॅन करू शकते. जसं तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे तुम्ही स्वीकारत असाल तर त्याच्यासाठी स्वाईप मशीन लागतं, तर ते स्वाईप मशीन तुम्ही व्यवस्थित एका जागेवर ठेवा आणि ते उपलब्ध आहे तर तशा प्रकारची एक नोट लिहून म्हणजे एका कागदावर लिहू शकता तुम्ही की आम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वीकारतो. तर तसं एक नोट लिहून तुम्ही तो जो कागद आहे हा समोर स्टॉलच्या अगदी समोरच्या साईडला तुम्ही चिटकवू शकता व्यवस्थितरित्या की जेणेकरून तिथे ग्राहकांना कळेल की ते क्रेडिट डेबिट कार्ड हे स्वीकारले जातात. तर त्या पद्धतीने जी माहिती आहे ही तुम्ही देऊ शकता. स्टॉल लावताना एक साधारण डिस्प्ले स्टँडी असतात आपल्याकडे, तर त्या डिस्प्ले स्टँडींचाही तुम्ही चांगला उपयोग करू शकतात की स्टॉलच्या आजूबाजूला तुम्ही लावू शकतात किंवा जे काही एक्झिबिशन सेंटर असेल किंवा ज्या ठिकाणी ग्राहकपेठा भरतात त्याच्या एक प्रवेशद्वाराच्या इथेही तुम्ही परवानगी घेऊन तुमच्या डिस्प्ले स्टँडी ज्या आहे त्या लावू शकता, म्हणजे ग्राहक येतानाच त्यांना तुमच्या उत्पादनांबद्दल किंवा तुमच्या उद्योगाबद्दल ती माहिती जी आहे त्या डिस्प्ले स्टँडीवर दिलेली असते. मग त्याच्यावर तुम्ही काही ऑफर्स तुम्ही टाकू शकता, तुमच्याकडे जी उत्पादनं आहे ते उत्पादनांची माहिती त्याच्यावर टाकू शकतात. तसे बरेचसे वेगवेगळे जे काही आपल्या बिझनेसशी रिलेटेड एक स्वीट अँड शॉर्ट म्हणजे काही पिक्चर पण टाकायचं आहे आणि काही छोटंसं टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, तर अशा पद्धतीने आपण ती स्टँडी जी आहे ती क्रिएट करू शकतो. त्याच्यावर आपला संपर्क क्रमांक, पत्ता वगैरे हे सगळं ईमेल ID, वेबसाईट वगैरे असं लिहून ते स्टँडी आपण तयार करू शकतो की जेणेकरून काही ग्राहकांना त्यावरची जी माहिती आवडली तर ते फोटो वगैरे घेऊ शकतात स्टँडीचा आणि मग नंतर ते तुम्हाला संपर्क हा करू शकतात. तशा पद्धतीने जी काही डिस्प्ले स्टँडी आहे ती आपण आपल्या स्टॉलच्या जवळही लावू शकतो किंवा जी काही ग्राहकपेठ आहे त्याच्यामध्ये जी काही कुठे जागा उपलब्ध असेल तर तिथले जे काही व्यवस्थापन आहे त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही डिस्प्ले स्टँडी ही लावू शकता. तर त्याचंही खूप मोठं महत्त्व आपल्या उद्योगाच्या प्रमोशनमध्ये हे होत असतं. लीड जनरेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं स्टॉल आपण ज्यावेळी एखाद्या ठिकाणी लावतो तर तिथे विक्री हा प्रथम म्हणजे त्याचं पहिलं आपलं काम आहे हे विक्री करणं, उत्पादनांची विक्री करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि दुसरं कर्तव्य म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथून डाटाबेस तयार करणं, हे आपलं दुसरं काम आहे. तर ही अतिशय महत्त्वाची 2 कामं आपल्याला ग्राहकपेठेतून करायची असतात की पहिल्यांदा आपल्या उत्पादनाची विक्री करायची असते आणि दुसरं आपल्या ग्राहकपेठेला जो कोणी आपल्या स्टॉलला भेट देईल त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव आणि संपर्क क्रमांक हे आपल्याला मिळालंच पाहिजे, असा संपूर्ण प्रयत्न हा तुम्ही करायचा. तर त्या ठिकाणी कारण याच्याने मग तुम्हाला डेटाबेस तयार होऊन तुम्ही भविष्यातून जे आहे भविष्यात तुम्ही त्यांच्याशी संपर्क करत राहून तुम्ही तुमच्या उत्पादनांची माहिती वगैरे जी आहे ही त्यांना देऊ शकता की जेणेकरून ज्यावेळी तुम्ही ग्राहक समजा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राहकपेठ स्टॉल लावला आहे तर मग ते ग्राहकपेठ संपल्यानंतर ज्यावेळी तुम्ही गावी आपल्या परत येणार किंवा आपल्या तालुक्यात आपण परत येणार तर त्यानंतर मग पुढच्या भविष्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी एक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातून SMS च्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी संपर्कात राहून तुमच्या उत्पादन आणि सेवांबद्दलची जी माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता.
आणि त्यांच्याकडनं ज्यावेळी मग काही ऑर्डर वगैरे आली, काही मागणी आली, तर ती मागणी तुम्ही एक कुरिअर म्हणा, ट्रान्सपोर्ट म्हणा, याच्या माध्यमातून तुम्ही पाठवून तुम्ही त्याची पूर्तता जी आहे ही करू शकता. म्हणजे तुम्ही जरी तो जिल्हा किंवा ते गाव सोडलं असेल तरी तुम्हाला त्यानंतरसुद्धा तुम्हाला त्या जिल्ह्यातून किंवा त्या तालुक्यातून तुम्हाला उद्योग जो आहे, बिझनेस जो आहे हा मिळत राहील. म्हणजे त्यातून ते तुम्हाला डिमांड जी आहे ग्राहकांकडनं ही मिळत राहील, अशी सोय तुम्हाला त्या दिवशीच त्या ग्राहकपेठेतल्या स्टॉलच्या इथे केलेली असेल, तेव्हाच तुम्हाला त्याची सगळी सोय ही करून ठेवावी लागेल. त्यामुळे लीड जनरेशन करण्यासाठी वही पेन जे आहे हे व्यवस्थित तुमच्या जवळ हवं आणि प्रत्येक ग्राहकांचा संपर्क क्रमांक वगैरे हे घेऊन ठेवा. पैसे ठेवण्यासाठी जसं गल्ला वगैरे आहे किंवा जे काही डब्बा वगैरे आहे तो व्यवस्थित ठेवावा. आणि छोट्या छोट्या गोष्टी लागतात, जसं स्टेपलर आहे, स्टेपलर पिन आहे, सेफ्टी पिन, टाचणी, दोरी, कॅल्क्युलेटर, सामान देण्यासाठी पिशवी आहे किंवा पाऊच वगैरे आहेत, की असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळ्या एका बॉक्समध्ये हे भरून ठेवा. आणि जेणेकरून तुम्हाला ती सगळी माहिती जी आहे ही म्हणजे जे काही रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील तिथे. तर हे सगळं सामान जे आहे तुम्ही व्यवस्थित एक मांडणी केली स्टॉलची, तर तिथून तुम्हाला एक म्हणजे लागलीच जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते गोष्टी तुम्हाला मिळत राहत जातील. ग्राहकपेठेत ज्यावेळी तुम्ही स्टॉल लावता तर त्यावेळी स्टॉलच्या पाठीमागे बॅनर लावायची एक सोय असते, त्याला बॅकड्रॉप असं म्हणतात. तर त्या बॅकड्रॉपचं जे काही बॅनर आहे त्याची साईज तुम्ही जे काही ग्राहकपेठेचं व्यवस्थापन आहे त्यांच्याकडनं पहिलेच घेऊन तुम्ही तशा पद्धतीने एक बॅनर प्रिंट करून घेऊ शकतात. आणि त्याच्यावर तुम्ही जसं तुमच्या उद्योगाचं नाव आहे, तुमच्या उत्पादनांचे फोटोग्राफ आहेत, त्यांची नावं आहेत, तुमचा संपर्क क्रमांक आहे, थोडं मोठ्या अक्षरात जे आहे हे यावं, की जेणेकरून दुरूनही ग्राहकांना ते बॅकड्रॉप जे आहे ते व्यवस्थित दिसेल किंवा त्यांना आवश्यक असं वाटली तर ते त्याचा फोटोग्राफ वगैरे घेऊन ते तुमच्याशी संपर्कासाठी तुम्ही ते माहिती घेऊ शकतात. तर ते तुम्ही एक अतिशय सुंदर आणि असं छान आकर्षक दिसेल अशा पद्धतीचं एक बॅनर तुम्ही बनवून तुमच्या स्टॉलच्या पाठीमागे तुम्ही तिथे लावू शकतात. किंवा तुम्ही ते अशा पद्धतीचं एक बॅनर जे आहे टेबलच्या फ्रंट साईडलाही लावू शकतात किंवा तिथेही आपल्याला लावते. छोटे टेबल्स असते जिथे बॅकड्रॉप लावण्याची सोय नसते, तर अशावेळी मग टेबलच्या फ्रंट साईडला तुम्ही छोटं बॅनर जे आहे, म्हणजे 4x2 फूट साईजचा आपला टेबल असेल तर साधारण 4 बाय 1.5 फूट साईजचा जो आहे स्टॉल जो आहे हा बनवून आपण बॅनर जे आहे बनवून आपण त्या टेबलच्या स्टॉलच्या टेबलला लावू शकतो आपण तिथे. तर त्याची एक चांगले तुम्हाला फायदा जो आहे ते उत्पादनांचं एक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होत असतो. तर त्याच्यावर जसं तुमचं त्याही बॅनरवर जसं तुमचं गोशाळेचं नाव आहे, तुमच्या उद्योगाचं नाव आहे, त्याचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक असं सगळं व्यवस्थित स्पष्ट दिसेल. कुठले उत्पादनं उपलब्ध आहेत किंवा त्याचे मुख्य गट आहेत, जसं विषमुक्त अन्न, पंचगव्य उत्पादने, तर अशा पद्धतीने जी नावं आहेत ती व्यवस्थित दिसतील असं तिथे लावून त्या बॅनरवर माहिती लिहून मग तो बॅनर प्रॉपर प्रिंट करून आपण तिथे टेबलला लावू शकतो. सेम बॅकड्रॉपचं जे काही डिझाईन आहे तेच तुम्ही फ्रंट साईडलाही लावू शकता, तर त्याच्यानेही तुम्हाला एक चांगला सेम जे आहे पॅटर्न तुम्ही फॉलो करू शकतात. आता स्टॉल ही सगळी अशी व्यवस्थित तुमची तयारी झाली तर त्यानंतर मग तुमचं महत्त्वाचं आणि शेवटचं आणि तिथून मग खऱ्या अर्थाने तुमच्या कामाची सुरुवात असते असं म्हणूया आपण. तर ते म्हणजे तिथलं मॅनेजमेंट, म्हणजे प्रत्यक्ष विक्रीची ती सुरुवात होते किंवा ग्राहक ते आपल्या स्टॉलपर्यंत येतात आणि मग तिथून त्यांच्याशी संभाषण वगैरे आहे किंवा विक्री आहे उत्पादनांची वगैरे ते सगळं सुरू होतं. तर शक्यतोवर जर 2 व्यक्ती असतील तर खूप उत्तम, म्हणजे स्टॉलवर की तुम्ही एक मुख्य जे काही आहे तुम्हाला एक सहाय्यक म्हणून एखादा व्यक्ती असला तर खूप चांगलं होईल, की जेणेकरून त्याच्यात तुम्ही एक काम तुम्ही विभागून घेऊ शकता. की जसं जे मुख्य व्यक्ती आहेत, जे मालक आहेत किंवा जे कोणी मुख्य व्यक्ती आहेत तर त्यांनी जसं उत्पादनांची विक्री करणं, त्याबद्दलची माहिती ग्राहकांना देणं वगैरे, तर अशी जी महत्त्वाची कामं आहेत त्या आणि पैसे वगैरे घेणं, त्याचा हिशोब वगैरे करणं वगैरे, तर अशी जी महत्त्वाची कामं आहेत ती त्या व्यक्तीने करावी. आणि दुसरे जे व्यक्ती असते त्याने जसं ग्राहकपेठेवर तुम्ही पॅम्पलेट वगैरे जे आहे ते तुम्ही लोकांना वाटू शकतात, व्हिजिटिंग कार्ड तुम्ही वाटू शकतात, तर ते वाटणं. त्यानंतर उत्पादनं जसं एखाद्या ग्राहकाला उत्पादनं विकली गेली आहेत तर ते सामान वगैरे जे आहे ते एका पिशवीत भरून त्यांना देणं. त्यानंतर जे काही लोक स्टॉलला भेट देतात तर त्यांचं नाव आणि नंबर जे आहे म्हणजे डेटाबेस एकत्र करण्याचं काम जे आहे ते करणं. तर अशी जी काही कामं आहेत ती 2 लोकांनी जर एक प्रकारे विभागणी करून घेतली, एक डिवायडेशन करून घेतलं आपल्या प्रोफाईलचं, तर त्याचा एक चांगला फायदा जे आहे हा स्टॉल मॅनेजमेंटला होतो, की जेणेकरून तुम्ही प्रोफेशनली जे आहेत ते काम करू शकतात. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक ग्राहक जो आहे हा स्टॉलला येणारा हा अटेंड होतो
आणि दुसरं सगळ्यात म्हणजे की लोक नुसतेच येऊन बघून निघून नाही जाणार, की किमान त्यांची जी काही माहिती आहे, त्यांचा जो डेटा आहे तो आपल्याकडे गोळा होऊ शकतो. त्यानंतर त्यांना प्रत्येक ग्राहक, बऱ्याचदा असं होतं की स्टॉलला थोडी गर्दी झाली की मग बाकीचे लोक जे आहेत ते जास्त दुरून बघून निघून जातात. तर असं न होता की 2 लोक त्यांना अटेंड करणारे असतील तर साहजिक आहे की त्यावेळी जास्तीत जास्त लोकांना आपण अटेंड करून आपण जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्या स्टॉलपर्यंत आपण माहिती जी आहे ती देऊ शकतो. नेहमी तयारी करून जाताना ज्या ठिकाणी तुम्ही ग्राहकपेठ लावत आहात तर त्यांच्या व्यवस्थापनाला एक प्रश्न नक्कीच विचारा की साधारण किती ग्राहक येण्याची अपेक्षा आहे, म्हणजे किती फुटफॉल होण्याची अपेक्षा आहे. फुटफॉल होणे म्हणजे त्या ग्राहकपेठेला व्हिजिट देणारे म्हणजे व्हिजिटर्स जे आहेत ते असे किती लोक अपेक्षा आहेत. तर काही ठिकाणी असते 500 असतील, काही ठिकाणी 1000 असतील, काही ठिकाणी 5000 असू शकतील. तर किती अपेक्षा आहे, जे काही संभावित लोक फुटफॉल जो आहे तो अपेक्षित असेल त्या पद्धतीने मग त्याच्या एक रेशोमध्ये तुम्हाला उत्पादनं आणि तुमचे जे काही आहे प्रोडक्ट वगैरे त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा की जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला विक्री तिथे करता येईल. त्यानंतर त्या स्टॉलवर किती लोकांची गरज असू शकते, एक किंवा 2 किंवा 3 लोक असू शकतात. तर तशा पद्धतीनेही तुम्ही मॅनेजमेंट जे आहे हे करू शकता की जास्तीत जास्त लोकांना आपण जे आहे हे अटेंड करू शकू की आपल्या स्टॉलवर आपण घेऊन येऊ शकतो. साधारणतः स्टँडर्ड रेशो हा आहे की एक किमान म्हणजे दिवसभरातला जो फुटफॉलचा रेशो आहे त्या पद्धतीने जी काही व्यवस्थापनाची अपेक्षा आहे की इतके फुटफॉल होऊ शकते त्याच्या किमान 20% जरी स्टॉलवर आपले भेटी या झाल्याच पाहिजे. म्हणजे साधारण त्यांना जर वाटलं की 1000 लोक येऊ शकते तर 1000 लोकांमधून किमान 200 लोकांशी आपलं स्वतःचं कम्युनिकेशन होणं, त्यांना विक्री करणं, त्यांना त्यांचा डेटाबेस घेणं, ही सगळी कामं म्हणजे 200 लोकांचा किमान डेटाबेस जो आहे हा आपल्यापर्यंत यायलाच पाहिजे. बाकीची बरीचशी लोकं आहेत ही केवळ म्हणजे विरंगुळा म्हणून येत असतात किंवा नुसतं बघायला वगैरे येत असतात, त्यांना खरेदी करायची नसते वगैरे, असे बरेचसे टाईप्स असतात. तर त्यामुळे त्याच्यातलं आपल्याला निवडक काढून आपल्याला किमान म्हणजे 200 लोक आपले 200 ग्राहक त्या 1000 याच्यातनं झाले पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपल्याला जे काम आहे हे आपलं प्रॉपर मॅनेज व्हायला पाहिजे. तर अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांची तुम्ही संपूर्ण या सत्रामध्ये मी तुम्हाला माहिती दिली आहे. त्यांची तुम्ही काळजी घेतली तर त्या संदर्भातून तुम्हाला स्टॉलचं जे मॅनेजमेंट आहे हे अतिशय उत्तम प्रकारे करता येईल. आणि आपला स्टॉलचे लक्ष ठेवून, त्याचं सामानावर लक्ष ठेवून सुरक्षितता जी आहे त्याचं पूर्ण नियोजन करत एक चांगलं तुम्हाला उत्पादन आणि सेवा जी आहे हे तुम्हाला विक्री जी आहे ती त्याची ही करता येईल. तर आजच्या सत्रात एवढंच. याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कळवा. माझं नाव राहुल गोस्वामी आणि माझा संपर्क क्रमांक आहे 8097275136. या संपर्क क्रमांकावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची माहिती जी आहे ती तुम्ही मला देऊ शकता. तर त्याच्याबद्दलची जी काही शंका असतील तुमच्या ते पूर्ण मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या आपले वेगवेगळे बरेच सत्र आहेत, तर प्रत्येक सत्र तुम्ही व्यवस्थित ऐका की आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा जो आहे हा तुम्ही करून घ्या आणि जेणेकरून तुमच्या उद्योगामध्ये तुम्हाला एक चांगला फायदा जो आहे हा होऊ शकतो. तर तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि तुम्ही या जे काही वेगवेगळे सत्र आहेत त्यांची जास्तीत जास्त एक फायदा घ्या एवढीच मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आपला दिवस शुभ हो.